मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी धडा 7वा उद्यानात भेटलेला विद्यार्थी। मुंबईचे चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे। मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता यायचे। उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत। बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे। त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही। दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला। आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले। तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला। त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले, कोणीच काही बोलले नाही। केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले। तो मुलगा वाचत होता। कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले। गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ, तुझं नाव काय? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर। वाह, छान नाव आहे तुझं। 3 दिवसांपासून तुला रोज येथे बघतो। तू रोज काहीतरी वाचत असतोस। इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय। आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावला आदर वाटला। त्याने गुरुजींना नमस्कार केला। केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ, तू कुठं शिकतो? मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो। शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो। वाह, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत। नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली। ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे। या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे। थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे। सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले। गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन। जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील। गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला। भीमरावला खूप बरे वाटले। चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली। गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले। त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली। आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती। केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली। त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली। आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली। डॉक्टर प्रदीप आगलावे।